श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असलेल्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर तर असतातच. पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांना वेगवेगळे अनुभव देत असतात. एखाद्या भक्ताने जेव्हा निस्वार्थ भावनेने स्वामींची भक्ती करायला सुरुवात करत असतात तेव्हा मात्र स्वामी नेहमी आपल्या भक्तांना साथ देत तर असतातच, कारण स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांचा भाव पाहत असतात. कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. जेव्हा एखादा भक्त स्वार्थापोटी किंवा एखाद्या संकटातून बाहेर निघण्यासाठी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली असेल तरी देखील हरकत नसते, परंतु जेव्हा भक्ती करत असताना कोणत्याही प्रकारचा स्वार्थचा विचार न करता जेव्हा भक्त स्वामींची भक्ती करत असतो तेव्हा मात्र निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती ही स्वामींजवळ लवकर पोहोचत असते आणि स्वामी त्या भक्तांना संकटातून बाहेर काढत असतात. आणि आपल्या भक्तांना जेव्हा एखादा लहान असो किंवा मोठा असो स्वामी जेव्हा अनुभव देतात तेव्हा मात्र स्वामी तिथून पुढे आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर राहत असतात. जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहतात आणि त्या भक्तांना पावलोपावली प्रत्येक संकटातून दुःखातून बाहेर काढत असतात. आणि तेव्हा मग भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार घडत असतात, स्वामींचे अनुभव येत असतात. खरोखरच तेच अनुभव भक्तांच्या शब्दामध्ये आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. जेव्हा एखादा स्वतः अनुभव घेत असतो आणि दुसऱ्यांना सांगत असतो तेव्हा ती सांगण्याची पद्धत आणि तो उल्हास खरोखरच खूप वेगळा असतो, खूप सुंदर असतो. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंचं नाव हे अर्चना प्रकाश दळवी आहे आणि ते राहणारे जिल्हा यवतमाळ येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. मी सांगितलं ताई अनुभव कसा होता? हो घेते ना ताई. तुम्हाला अनुभव सांगायचा आहे का? हो. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? आता अनुभव हो तुमचं नाव सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता ना. सांगू शकते ना. हो सांगा ना नाव तुमचं. अर्चना प्रकाश दळवी. अर्चना प्रकाश दळवी. हा दळवी. हं. आणि राहता ते ठिकाण, जिल्हा, तालुका काय सांगायचंय का ताई? सांगते ना. जिल्हा यवतमाळ, तालुका उंबरखेड. बरं. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? मी बरेच दिवसापासून अनुभव शेअर केला होता ताई. केला होता का? हो. बरं चालेल. काय आले अनुभव? अनुभव माझ्या आईचा आहे. हा माझ्या आईचा अनुभव म्हणायची मला आईनं बरेच दिवस तुम्हाला प्रयत्न केला पण फोनच नाही लागला. हा तर मग मी आज बघितलं लागला. हा दुसरे अनुभव चालू असल्यानंतर नाही लागत ना हो. हा. बोला ना ताई, काय आले अनुभव? माझ्या आईला आई म्हणजे स्वामीचं हे करते, गुरुचरित्राच्या 18 अध्याय आणि 14 अध्याय वाचते आई. तर गुरुवारी साईला स्वप्न पडलं. स्वप्न ते माहेरी गेली ते मी असं उकरलं तर मला तिथं असं ते हे सापडलं ना पितळाचं ते नसतं का बारीक छोटूसा ते सापडला मी कळसा. तिथून 8 दिवसाला काय की हेच होतं आईचं ते दत्त जयंती होती ना. दत्त जयंती नाही मग पूजा मांडली, चितासन सजवलं आणि आईचं श्लोक सुद्धा म्हणली म्हणजे हे केवढा इतेश्वर पावला, इतेश्वर मला पावला. मला तुमचा आवाजच स्पष्ट येत नाही की हो ताई. आवाज जरा खरखर करतोय तुमचा. आता येणार का?
हा येतो येतो. तर माझी आई म्हणाली नाही किशोर पावला स्वप्नातच. हा नंतर काय की मग एक दिवस मी तुळशीला दिवा लावला, देवाला दिवा लावला म्हणे आणि पोळ्याला लाटायली म्हणे. असं एकदम एवढा मोठा हे पडला म्हणे सावली. आईला वाटलं माझा भाऊच होय काय की. हा तर आई म्हणजे मला वाटलं म्हणजे माझा भाऊच आहे काय की. मग मी इकडे बघायली म्हणजे संतोष इकडे माझा भाऊ क्रिकेट बघायला जा म्हणे. हा मग आईला भीती वाटली. आई पण थोडी घाबरली. हा म्हणजे कसं एवढी उंची सावली हो आणि एवढी अशी म्हणजे असं हो ना. स्वामीच्या सावली कशी राहते हा 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 हो ना. तशी सावली पडली. हा 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 आई स्वामीचं जे रोज करते. हा हा तर मग ते हे दिसलं म्हणजे आईला सावली. आई घाबरली. हा मग नंतर आईने मला फोन केला. मी म्हणलं अहो ते भियायचं काही नाही आई म्हणलं. ते येतच होय म्हणलं स्वामीचं होय म्हणलं. तू स्वामीचं आईने जप करतं. तुमच्या आईने सावली कुठून आली नाही पाहिलं? सावली तिकून आईकडे दार लावलं आहे ना तिकून म्हणजे बाहेरून सावली आली. हा हा मग बाहेर जाऊन नाही पाहिलं कोण आलंय? मग बघितलं ना बाहेर जाऊन. बाहेर काहीच नाही कोणीच नाही. अरे बापरे, म्हणजे स्वामीच आले होते. हा स्वामी चालले ते. आई स्वामीचं नामस्मरण करत रोज पोळ्या करायली. अरे वा. आणि मग आई घाबरली. हा आईला भीती वाटायली कसं काय म्हणजे सावली कोणाची होय काय होय. मला आईने सांगितलं. हा मग आईला म्हणलं आई तू घाबरू नको. स्वामीचं कर्तव्य स्वामीनंच दिलं म्हणलं दर्शन. हो ना हो ना. त्यांना माहित नसेल ना स्वामींचा चमत्कार कसा असतो ते. हा आईला माहित नव्हता चमत्कार कसा होतो स्वामी. हा, हा. अरे वा. हे आईला झालं स्वप्नात पण इतिश्वर पावला म्हणून आई हे करायची. हा आई दर गुरुवारी ती पोथी देव वाचते. आई म्हणे माय म्हणे मग माझा अनुभव मी आईला ते अनुभव सांगे ते दाखवे आई ऐकायचे अनुभव. हा माय मी सांगतो म्हणे पण आम्ही मला फोन लाव पण फोनच नाही लागेल. हा 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 मग आता मी माझ्या घरी आली ना आता तुमचे अनुभव ऐकले 2-4 हा हा आणि म्हणलं लावून बघा म्हणलं लागला. कदाचित स्वामींची इच्छा असेल आता फोन लागावा. हा किती छान. आई काय काय सेवा करतात तुमच्या? आई ते रोजच वाचते दर गुरुवारी अध्याय. अध्याय. गुरुचरित्र आणि ते हे आणि नामस्मरण रोज राहते. आंघोळ केली की राहते, आंघोळ नाही केली तर राहते. काम करताना म्हणजे असं काही बी तुझं गुणगुण ते श्री स्वामीचं भक्त करतच राहते. हा हा अरे वा. सतत स्वामींचा जप चालू असतो. हा आईला म्हणलं मी असं तू स्वामीचं आणि पुन्हा माझ्या भावाला पण मुसक्या लागल्या होत्या. हा त्यानं खूप आयुर्वेदिक घेतली, खूप औषध घेतली. हा मग आई म्हणे तिच्या गुप्तच कमी होईन झाला असं आईने मला सांगितलं. हा आई म्हणलं तू तारक मंत्र म्हणलं 11 वेळा हा आणि पाणी दे म्हणलं. माझा भाऊ माझ्यात मोठा आहे. दादाला पाणी दे म्हणलं पियाला तुझं होते म्हणलं कमी. हा हा मग माझा भाऊ बसला आंघोळ करून तिथं ते तारक मंत्र म्हणायला. हा मला कसं तरी झालं एकदम. ते पुस्तक दिलं फेकून आई मला कसं तरी झालं. मी मरतो मला कसं तरी झालं. हा आई मी थोडंसं अंग टाक आराम कर म्हणे. मी म्हणतो म्हणे. आईनं ते भुतक्या सुरूच सारख्या तिच्या अरे आणि आईनं ते तारक मंत्र 11 वेळा म्हणलं. तिला पाणी प्यायला दिलं. ती युक्ती टाकून थोडीशी तिला लावली आणि पाणी प्यायला दिलं. तिच्या गुपचूप कमी झाल्या. अरे वा. आई म्हणे खरोखर स्वामी समर्थ आहे म्हणे. पाठीमागं आहे म्हणे. स्वामीचं नाव घेतलं की इतक्या 15 दिवसापासून सारख्या दुखते तिला कमी पेशाच नाही. अरे वा. बघा स्वामींची लीला किती आहे मोठी. किती जण आयुर्वेदिक औषधी घेतली, दवाखाने केले, फरकच नाही पडायला. सारख्या दुखत्या सुरूच तिच्या. हा 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 आणि आईला मी म्हणलं आई तसं तारक मंत्र तीर्थ करून दिला दिलं झालं कमी. अरे वा. आणि स्वामीचा मला पण खूप म्हणजे असे अनुभव आहे तिथं. हो ना हो ना. स्वामींची सेवा कशीही असो ताई, तोडकी मोडकी असो, ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांनी फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी पण त्यांच्या आयुष्यात चमत्कार होतात ताई. नाही लईच म्हणजे स्वामीचं. आता माझा मुलगा जाऊन झाला 3 महिना. हा हा तर ते गेलं कंपनीत. हा मला म्हणजे माझं स्वामीचं सुरूच होतं चरित्र ते नाही स्वामीचं नाही गुरुचरित्र सुरू होतं माझं पारायण. हा ते गेला. मग तिथं गेलं नाही. मम्मी मला काम पण नाही लागायला म्हणे. अरे म्हणलं तू स्वामीचं नाव घे म्हणलं. तिथं दत्तात्रयाचं मंदिर आहे जवळ. जाऊन पाया पडून आलं गेलं तिथं चांगलं झालं काम लागलं. एकदम इतकं चांगलं काम लागलं म्हणे. खरं स्वामी समर्थ पाठीमागं आहे म्हणजे. अरे वा. ते स्वामीचे चमत्कार यायले ना खूप चमत्कार यायले. हो ना हो ना खरोखर साक्षात आमच्या मागे स्वामी समर्थ आहेत. हो ना. म्हणजे त्यांनी सांगितलंच होतं ना, हम गया नहीं जिंदा है. त्याच पद्धतीने स्वामी प्रत्येक आपल्या भक्तांच्या बरोबर असतात. हो खरंच फक्त ते ते स्वामीचा अनुभव आहे. दिसत नाहीत पण प्रत्येक भक्तांना काही ना काही चमत्कार हे नक्कीच दाखवतात आणि दाखवून देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरंच लई स्वामीचे चमत्कार आहे ना. आईला पण आता इतका दिवस बसला ना आई पण लई एक राहिली आता. अरे वा. स्वामीचं नामस्मरण सारखं सुरूच असते.
आणि स्वामी म्हणतातच, जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. मग आता आई तुमची सतत स्वामींचं नाव घेते म्हटल्यानंतर त्या आईच्या बरोबरच असणार ना स्वामी. हो. त्याच्यामुळेच आईला दर्शन झालं स्वामींचं. नाही कोणाला पण सांगते स्वामीचं करा, स्वामीचं चांगलं हाय. हो ना, हो ना. म्हणजे स्वामी खूप त्याच्यात देते तिथं. हो ना. स्वामी साथ देतातच म्हणूनच भक्तांचा विश्वास आहे. आणि आपलं कार्य आहे स्वामींविषयी सांगणं. मग स्वामींनी चमत्कार देणं हे स्वामींचं काम आहे. परंतु आता तुमची आई जेव्हा एखाद्याला सांगते तेव्हा तिच्या मार्फत स्वामी सेवेकरी घडतात ना हो ताई. हो घडते. आणि ती पण उच्च कोटीचीच सेवा आहे. आणि आपण आता तुम्ही अनुभव शेअर केला हे पण एक स्वामींचीच सेवा आहे ताई. हो आई म्हणते म्हणजे ती दुसरी एक बाई आहे तिला पण सांगू लागली होती. स्वामीचं नाव स्मरण तू करत राहा म्हणे सगळं आपलं हे होते म्हणे सगळं. अरे वा. त्या पाठीमागे तर स्वामी समर्थच आहे बाई म्हणते. हो ना, हो ना. किती छान. स्वामीचं नाव घेतच राहते. हा हा. खूप छान. एवढं जरी अनुभव हा आपला अनुभव कधी येईल? 2 दिवसांनी येईल की ताई. म्हणजे आईला सांगते मी आई बघते. हा हा चालेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी इथून व्हिडिओ पाठवला की डायरेक्ट तुमच्या जवळ पोहोचतो ताई. बरं बरं. हा चालेल. खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे पण तुमच्या आईचे पण. चालेल. मी अनुभव शेअर करते ताई हा. हो हो. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत. ज्या लोकांना असं वाटतं की एकदा अनुभव शेअर केले की पुन्हा अनुभव येत नाहीत, परंतु असं नसतं. जेवढे तुम्ही अनुभव शेअर कराल तेवढे अनुभव वाढत जात असतात. तर मला या अनुभवातून तर हे समजलंच असेलच. तर या ताईंचे जे अनुभव आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत. कारण श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला हेच प्रत्येक गोष्ट सर्वात मोठी आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्यासाठी वेळ काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जेव्हा ईश्वर एखादी चमत्कार करतात, एखादा अनुभव देतात, तर खरोखरच त्या भक्ताने स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजे. कारण ईश्वराने आपल्यासाठी थोडा का होईना परंतु वेळ काढला आणि आपल्याला अनुभव दिले. आणि जेव्हा ईश्वर आपल्या आयुष्यात येतात तेव्हा अद्भुत असे चमत्कार हे नक्कीच घडत असतात. तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत, या ताईंच्या आईला आलेले जे अनुभव आहेत, मला तर खूप आवडलेले आहेत. दोघींचेही अनुभव खूप सुंदर होते. तर तुम्हा सर्वांना या ताईंचे आणि त्यांच्या आईला आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले तुम्ही अनुभव शेअर करत असता तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमच्या अनुभवातून खूप लोकांना काही ना काही शिकायला देखील भेटत असते. किंवा जेव्हा तुम्ही अनुभव तुमचा शेअर करता तेव्हा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहे. त्याचबरोबर आपला हा जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करून स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.